हा हॅलो हॅलो हा एक मिनिट हा आवाज येतोय का? हा येतोय ना हो. किती वेळात येतो तू? अहो पण मी काय बोललोय भाऊ, मला असं काय दमदाटी करताय मला. तू ये, तुला काहीही मी करणार नाही. मी तुला आत्ताच सांगतो, मला फक्त 4 शब्द बोलायचे. अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो, ये तू. जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन. अहो पण मला दमदाटी करून इकडे तिकडे कोणाला सांगशील हा. ना, इकडे तिकडे कोणाला सांगशील, पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद. भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलो हो. मग शहाणा असशील तर ये ऑफिसला इकडे. अहो पण भाऊ मला दमदाटी करून, मी गरीबच माणूस आहे, तुम्हालाही माहिती, गरिबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे. नाही मी नाही गरिबीत झालं, माझा बाप सावकार होता पहिल्यापासून. तू ये लवकर. भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणल्यावर कसं हो? नाही मग कशाला मस्ती, कशाला तुला एवढी? मी काय तुला काय म्हणलं, बंगल्यावर ये. हा बोलतो का की तुमच्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब? अहो मोठा झाला नाही, ऐकलंच नाही तुम्ही. ऐका ना, ते काय म्हणले माहितीये का? हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कर. काही सांगू नको साहेबांचं मला. साहेबांचा माझा काही संबंध नाही. मी तुला बोलवलंय, तू ह्याच्यावर ये बंगल्यावर. अहो पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला. तू तिथे ये ना बंगल्यावर, मी तुला सांगतो ना काय चुकलंय काय नाही. बंगल्यावर तर ये. फक्त मी तुला सांगेन, अर्जंट सेल्फ मारायचा, पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा. तू परत इकडे दिसायचं नाही मला, नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेन मी. तू लवकर बंगल्यावर ये. अहो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं? मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर 100% तुम्ही मला मारा हाना, त्याचा विषय नाहीये. मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना. बरे हॅलो मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू. आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला, त्यांना काय बोलला, मी त्यांना आवाज बोललो काय? नीट ऐक बरं, तूच बोलला, मी त्यांना काहीच बोललो नाही. मी तुला एवढंच म्हणलंय, दिनेश बंगल्यावर एक काम आहे. काय बोललो? अहो पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय, तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का? नाही घाबरायचं कशाला? मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना कोणाच्या. अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना, मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ. नाही तू नाही ना चुकीचं केलं तर मग बंगल्यावर ये. साहेबाचा माझा काही संबंध नाही, काही विषय नाही. मी तुला आता पण तेच सांगतो, मी तुला बोलावलंय, तू यायचं होतं. साहेबांचा विषय तू काढला, सावंत साहेब. अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का? आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ. हा का? चालतंय, तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो. भाऊ असं नसतंय भाऊ, आपण शेवटी नातेवाईक आहेत, लक्षात घ्या. नातेवाईक तुला सांगितलं, तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला. मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राव? मी कशासाठी काय बोलला तू? सावंत साहेबाला का मध्ये घेतलं ह्याच्यात? कशात? मी बोललो होतो सावंत साहेबांचा काय विषय आहे का म्हणून. अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता? मी बोललो का रे? ऐका ना मगाशी विषय एवढा झाला, बरोबर आहे. मी त्यांना तिथं सुद्धा मगाशी तुला मला माहितीये का? तुम्ही काय सांगितलं का? तुम्ही काय म्हणले? विचारलं तुला? तुम्ही काय म्हणले मला? माहितीये तू काय बोलला आणि काय नाही. मी काहीच बोललो नाहीये भाऊ. तू बोलला स्वतःहून. मी तुला एवढंच म्हणलं होतं, दिनेश बंगल्यावर एक काम आहे म्हणून. शिव्या देऊन बोलताय भाऊ. काय मग आता काय मारून टाकणार आहेत का? मारून टाकणार आहेत तर मी आलो तिथं. दमने ना माझ्या, मी येतो तिथं, थांब आलो.